आता डॅशबोर्ड ओपन झालेले आहे. तर नवीन युजर असाल तर आधी प्रोफाईल क्रिएट करावी लागेल. तर डॅशबोर्डच्या लेफ्ट साईडला जे आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यात तुम्हाला अपडेट प्रोफाईल हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यात तुमचे नाव, आडनाव आणि ईमेल टाका. इथे जी माहिती आहे ती मी बदलणार नसल्यामुळे मी अपडेट प्रोफाईलवर क्लिक केलं. तर आता डॅशबोर्ड ओपन झाला आहे. या पेजवर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील. तर नवीन बचत गट या ऑप्शनवर क्लिक करा. तर आता यातील सर्व माहिती भरून नवीन बचत गट तयार करा. त्यानंतर तुम्ही कोणकोणत्या बचत गटाचे सदस्य आहेत हे पाहण्यासाठी बचत गट या ऑप्शनवर क्लिक करा. जर तुम्ही बचत गटाचे सदस्य असाल तर तो बचत गट तुम्हाला दिसेल व जर तुम्ही सदस्य नसाल तर बचत गट दिसणार नाही. यानंतरचा ऑप्शन आहे सुपरवायझर. जर तुम्ही कोणत्या बचत गटाचे सुपरवायझर असाल किंवा इतर कुणाचा गट परवानगीने हाताळत असाल तर तो गट तुम्हाला सुपरवायझर या ऑप्शनमध्ये दिसेल.